बिग बॉस मराठीच्या घरामधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. कारण की बिग बॉस मराठीच्या घरामधून रुचिता जमादार ही घराबाहेर गेलेली आहे. आता रुचिता जमादार ही एक स्ट्रॉंग प्लेयर होती. चांगल्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये खेळत होती. बिग बॉसच्या घरामधल्या अनेक सदस्यांना भांडत होती आणि तिचा गेम अगदी चांगल्या पद्धतीनं दिसत होता, असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. परंतु तरी सुद्धा रुचिता घराबाहेर का गेली हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. कारण की रुचिता ज्या पद्धतीनं खेळत होती, बोलत होती, त्याच कारणामुळं रुचिताला घराबाहेर जावं लागलेलं आहे. कारण की या अगोदर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी सुद्धा सांगितलं होतं, जर तुम्ही या आठवड्यामध्ये नॉमिनेट असता तर थेट घराबाहेर गेला असता. अशी थेट चेतावणी रुचिताला देऊन सुद्धा तिनं तिच्या गेममध्ये कुठलंही परिवर्तन केलं नाही. तिचा गेम कुठल्याही पद्धतीनं बदलला नाही. पण मात्र तरी सुद्धा रुचिता ही चांगल्या पद्धतीनं खेळत होती, असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. पण आता काही जणांचं म्हणणं असलं तरी रुचिताचा गेम मात्र बिग बॉसला पटलेला नाही, म्हणून तिला आता थेट घराबाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. मग रुचिताला घराबाहेर काढण्याचे नेमके काय काय कारण आहेत, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रुचिताचं बोलणं. आता रुचिता ज्या पद्धतीनं बोलते, ज्या पद्धतीची भाषा वापरते, ती भाषा कुठंतरी प्रेक्षकांना न आवडणारी आहे. कारण की रुचिताची जी भाषा आहे ती कशा पद्धतीची आहे, अय टरमाळ्या, अय फटफटीवाणी तोंडाच्या, अय खरकटे. म्हणजे शब्द जरी अपशब्द नसले तरी सुद्धा ती बोलण्याची जी पद्धत आहे ती कुठंतरी चीड आणणारी आहे आणि ती लोकांना न आवडणारी आहे. कारण की बिग बॉस मराठीचा हा जो शो आहे तो प्राईम टाईमला असतो. त्यावेळेला खरंच लोक घरामध्ये जेवण करत असतात, जे सगळे फॅमिलीसह हा शो बघत असतात. मग त्यांच्यासमोर अशा शोचा नेमका काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार देखील बिग बॉसनं केलेला असेल. बिग बॉसला वाटलं की आता तिचा गेम बदलेल, मग तिचा गेम बदलेल. पण मात्र तिचा गेम कुठल्याही पद्धतीनं बदललेला नाही. आणि रुचिताचा जो सगळा काही गेम आहे तो फक्त विशालच्या अवतीभोवतीच मागच्या अनेक आठवड्यापासून दिसतोय. विशाल जसं सांगेल, विशाल जसं म्हणेल त्याच पद्धतीनं रुचिता करताना दिसतीये आणि वेगवेगळ्या लोकांसोबत भांडतानाच दिसते. ज्या पद्धतीने ती टास्क खेळतीये, टास्क चांगल्या पद्धतीनं खेळतीये, पण मात्र अनेक टास्क हे फक्त रुचितामुळेच उद्ध्वस्त झालेले आहेत, रद्द झालेले आहेत आणि तिच्यामुळं अनेक टास्क हे बंद झालेले आहेत. त्यामुळं रुचितांनी टास्क खेळत नाही, व्यवस्थित घरामध्ये कोणासोबत बोलत नाही आणि विशाल शिवाय ती दुसरीकडे दिसत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि तिला घराबाहेर जाण्यासाठी जे वोटिंग आहे ते वोटिंग सुद्धा सगळ्यात कमी मिळालेलं असून या सगळ्या गोष्टींमुळे रुचिता घराबाहेर जात आहे. आणि कदाचित बिग बॉसनं सुद्धा एक विचार केला असेल की रुचिता ही फक्त 22 वर्षाची आहे. आता जरी ती मॅच्युअर असली, सगळ्या गोष्टी तिला समजत असल्या तरी सुद्धा तिच्या बोलण्यामुळं, घरात ती ज्या पद्धतीनं वागते त्या वागण्यामुळं कदाचित तिच्या भविष्यावर त्याचा काही परिणाम होऊ नये म्हणून तिला आत्ताच घराबाहेर काढलेलं बरं, असं सुद्धा बिग बॉसनं कुठंतरी विचार केलेला असावा. कारण की तिला सगळ्या काही गोष्टी कळतात, पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं लव्ह अँगल तिचा विशाल सोबत चालू आहे, विशाल तिच्यापेक्षा कित्येक वर्षांनी मोठा आहे, या सगळ्या गोष्टीची तिला जाणीव असून सुद्धा ती त्याच्याच अवतीभोवती दिसतीये आणि घरामध्ये एकच मुद्दा क्रिएट करते. मग लोक का बिग बॉस मध्ये त्यांची लव्ह स्टोरी बघायला आलेले आहेत का, कोणता सदस्य कशा पद्धतीने खेळतो, काय खेळतो हे बघण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. मग असा दुसरा कुठलाही खेळ त्या ठिकाणी दिसत नसल्यामुळं, तिची भाषा योग्य रीतीची नसल्यामुळं आणि अनेक टास्क तिनं आतापर्यंत उद्ध्वस्त केले असल्यामुळं, या सगळ्या कारणांमुळं रुचिताला घराबाहेर काढलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात कमी वोटिंग रुचिताला झालेलं आहे. आता ज्या पद्धतीनं रुचिताला घराबाहेर काढलेला आहे ते याच कारणांमुळं काढलेलं आहे का, त्याला इतर काही कारण आहेत, ते अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.